हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बी साठी कॅप राऊंड 3 हा चालू झाला आहे. आणि अ, जसं की खूप आपल्याला माहिती असावं, यावर्षी बी ॲडमिशनसाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही कॉलेजकडे गेले तर ते काय म्हणतायत, डायरेक्ट CET सेल थ्रूच तुम्ही या इन्स्टिट्यूट राऊंडला पण थर्ड राऊंडला पण, राईट. म्हणजे CET कंपल्सरी केली. आणि त्यातल्या त्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपल्या महाराष्ट्रात 35,000 जागा आहेत बीएडच्या. आणि टोटल ऍप्लिकेशन जर तुम्ही बघितलं तर 76,000 ऍप्लिकेशन जे आहेत ते आले. त्यामुळं राऊंड 1 आणि 2 मध्ये खूप खूप विद्यार्थ्यांचा नंबरच लागलेला नाहीये. आणि ज्यांचा लागलाय तर त्यांना खूप खालच्या म्हणजे प्रिफरन्सचं कॉलेज मिळालंय, राईट. तर असं का झालंय, त्याचं हे कारण आहे की खूप जास्त कॉम्पिटिशन जी आहे तर ती वाढलेली आहे. जवळपास म्हणजे एका जागेसाठी दोन विद्यार्थी आहेत. बीएड मध्ये असं कधीच होत नव्हतं. आता याचं दुसरं कारण काय, एवढी कॉम्पिटिशन का वाढली? तर पवित्र पोर्टल थ्रू जी भरती होते, राईट, ते बीएड थ्रू तुम्ही टेट द्या, टेट नंतर TAIT ही परीक्षा द्या आणि डायरेक्ट तुम्हाला जॉब मिळतोय. त्यामुळे लोकांचा जो कल आहे तो बीएड करण्याकडे खूप वाढला आहे, राईट. त्याचं हे उदाहरण आहे. तुम्ही फक्त हे तर रजिस्ट्रेशन आहे हे लक्षात घ्या. टोटल 1 लाख विद्यार्थ्यांनी CET दिलेली होती, राईट. तर याच्यावरूनच तुम्ही अंदाज काढू शकता की बीएडला ह्या वर्षी जर तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं, पुढच्या वर्षी आणखीन कॉम्पिटिशन जी आहे तर ती वाढणार आहे, राईट. म्हणजे जवळपास 1.5 लाख विद्यार्थी ऍप्लिकेशन करतील, कारण टेट जे आहे ते दरवर्षी टेट घेत आहे महाराष्ट्र सरकार पवित्र पोर्टल थ्रू जे आहे ना, भरती चालू झाली. तर आता मेन मुद्दा प्रश्नाकडे येऊ. एक्झॅक्टली आपल्याला ऍडमिशन कसं मिळवायचं ते मी तुम्हाला याच्यात सांगेल. तर झालंय काय, तर आता आपल्याला काय बघावं लागेल. समजा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर जी आपली ऍप्लिकेशन करण्याची डेट आहे म्हणजे कॉलेज सिलेक्शन राऊंड 3 साठी, तर ही लक्षात घ्या. 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हे चूज करू शकता कॉलेज. आता कॉलेज कुठलं चूज करायचं, विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं की कॉलेज कसं चूज करायचं, माझा एक्झॅक्ट नंबर लागेल का. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता तुमची मेथड जी आहे, हे बघा, बीएड मध्ये आपल्याला मेथड सिलेक्ट करावं लागते, राईट. ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं कॉलेजमध्ये, तुम्हाला कॉलेज मिळेल की नाही मिळेल हे साठी. त्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरताय ना, इथे तुम्ही मेथड व्यवस्थित चेक करा राऊंड 3 साठी. त्यानंतर आता फॉर्म भरताना कसं कुठलं कॉलेज निवडावं म्हणजे माझा नंबर लागणारच आहे, तर ते मी तुम्हाला सांगेल. त्यासाठी काय करायचं, हे बघा आपली ही वेबसाईट आहे बीएड सीईटीची. इथे काय करायचं, तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय की माझा नंबर कुठल्या कॉलेजला लागू शकतो, राईट. पहिलं काय करायचं, करंट व्हॅकन्सी रिपोर्ट काढायचा. आता आपण काय करणार आहोत, मी तुम्हाला एक एक गोष्ट आहे बघा, हे वेबसाईटवर आहे. आता मी जनरली तुम्हाला करून देतोय. पहिलंच मी बघा, ही आपली युनिव्हर्सिटी आहे बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बामू युनिव्हर्सिटीचं पहिलंच कॉलेज मी घेणार आहे. औरंगाबाद बीएड कॉलेज औरंगाबाद, राईट. तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगतोय की तुमचा नंबर इथे लागेल की नाही. आता हे मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्याच्यामुळं आपण याला बघणार नाही, दुसरं आपण कॉलेज बघू. ठीक आहे, राजश्री शाहू अध्यापक महाविद्यालय अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट बीड. आता हे फक्त मी एक्झाम्पल साठी घेतले. आता वॅकन्सी बघा, इथे बघा तुमच्यासाठी वॅकन्सी दिल्यात. महाराष्ट्र स्टेट साठी जर तुम्ही बघितलं तर तुमची मेथड इथं लक्षात घ्या. मेथड जर मराठी असेल तर किती जागा आहे, जनरल साठी फक्त 2 जागा आहे, मुलींसाठी एकही जागा नाही, एससी साठी एकही जागा नाही. आता समजा एखाद्या एससी कॅन्डिडेटनी मराठीमध्ये ज्यांची बीएड ची मेथड आहे त्यांनी हे कॉलेज टाकलं तर 100% तुमचा इथे नंबर लागणारच नाही. आता आता हे तर नंबरचं ठीकच आहे, इथे जागा तर नाहीये, म्हणजे हा कॉलेज तुम्ही टाकू नका ज्यांनी मराठी मेथड चूज केली त्यांनी. इंग्लिश वाल्यांसाठी पण बघा, 1 जागा आहे. म्हणजे वेगवेगळ्या जागाप्रमाणे तुम्ही बघा किती किती जागा आहे. उर्दू साठी बघा जागा, इथे जागा बघायची, आपली मेथड बघायची, जागा बघायची. खूप कमी जागा शिल्लक राहिल्यात, खूप जास्त जागा नाही तिथे, एकदम भरमसाठ जागा नाही राऊंड 3 मध्ये, हे लक्षात घ्या. आता काय करायचं, जागा समजा आता एक सिंपल लक्षात घ्या, कोणाची मेथड हिंदी असू शकते, उर्दू असू शकते, संस्कृत असू शकते. तुमची मेथड बघून घ्या, त्या मेथडच्या जागा किती आहेत. आता सायन्सच्या मेथडचे बघा किती जागा आहे. महाराष्ट्र स्टेटला जनरलला 1 जागा आहे, एसटीला 1 जागा आहे, बस दॅट्स इट. ईडब्ल्यूएस मुलांसाठी 1 जागा आहे, मुलींसाठी कुठली जागा, फक्त 3 जागा आहे सायन्स मध्ये, राईट. आता या 3 जागा झाल्या, हा एक भाग झाला. आता दुसरा भाग काय, आता आपल्याला मागच्या राऊंड 2 चा कट ऑफ किती लागलाय हे खूप आपल्याला बघावं लागेल. ते कुठे बघायचं, हे बघा, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट इथं करायचं. ठीक आहे. आता काय करायचं, राऊंड इथे बघायचं राऊंड 2. ठीक आहे. आणि इथे बघायचं हो,
मराठवाडा आपण बघितले राईट. आता आपलं कॉलेज कुठलं आहे हे बघा, राजश्री शाहू. ठीक आहे, आता अनॲडेड आहे. आता मी तुम्हाला इथे हे बघा, आता मागच्या वेळेस जर तुम्ही आपण कुठली मराठीची जी मेथड आहे तुम्ही बघा, मराठी मेथडचा कट ऑफ बघा आणि तुम्ही बघा तुम्हाला मिळेल का. इथे बघा 94% आहे त्यांना बीएड मध्ये. किती? 94%. आणि शेवटचा जो मराठी कॅन्डिडेट आहे त्याला किती मिळाले? 79. आता तुम्ही बघाल, समजा तुम्हाला जर 50 किंवा 50च्या खाली पर्सेंटाईल असेल तर तुमचं ऍडमिशन इथे नंबर लागणारच नाही. समजा तुमचं याच्यापेक्षा 10 किंवा 20ने तुमचं पर्सेंटाईल कमी असेल तर तुमचा चान्स आहे लागण्याचा. तसंच आपण सायन्सचे बघितले होते, 3 जागा आहेत राईट. आता सायन्सचे बघा 3 जागा होत्या शिल्लक राईट. तर इथे बघा कितीला कट ऑफ क्लोज झालाय? 88ला. म्हणजे तुम्हाला 70च्या खाली असतील पर्सेंटाईल बीएड सीईटी मध्ये तर तुमचा नंबर इथे लागणार नाही. आता तुम्हाला कळलं असेल की कुठं कसं शोधायचं आणि माझा नंबर नाहीतर काय होईल, तिसऱ्या राऊंड नंतर सुद्धा नंबर लागणार नाही, मग इन्स्टिट्यूट राऊंडला जास्त पैसे भरावे लागतील राईट. समजलं तुम्हाला? कुणालाही काही डाऊट असेल तर मला सांगा एकदम. आता काय करायचं, आता स्ट्रॅटेजी सांगतो. म्हणजे सिलेक्शनसाठी काय करावं लागेल, तुम्हाला असे 10 कॉलेज शोधावे लागतील राईट. 10 कॉलेज असे शोधावे लागतील, 10 कॉलेजेस. ठीक आहे ना, 10 कॉलेज शोधावे लागतील जिथं तुमचा कट ऑफ. समजा मला मी एक सिंपल एक्झाम्पल देतोय. माझी मेथड आहे मराठी राईट. आणि मराठी मेथडमध्ये मला किती टक्के आहेत? समजा मला आहेत 70% राईट. आता मी असे कॉलेज शोधेल जिथे मराठी मेथडसाठी व्हॅकन्सी आहे. पहिली गोष्ट, माझ्या कॅटेगरीत व्हॅकन्सी आहे, मुलगा आहे की मुलगी आहे हे पण बघून घ्या. जनरल आणि फिमेल असे 2 कॅटेगरी ना, त्याच्यात व्हॅकन्सी किती आहेत राईट. आणि जर त्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त कॉलेज सापडणार नाही, पण असे तुम्हाला 10 कॉलेज शोधावे लागतील. आणि सेफ साठी सांगतो मी, जर तुम्हाला चांगले मार्क असतील तर ते ऑलरेडी तुम्ही घेतला असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल राईट. तर 10 कॉलेज शोधून ह्या रेंजमध्ये, म्हणजे ह्या कट ऑफच्या रेंजमध्ये तुमचे किती कॉलेज आहे 70च्या कट ऑफ मध्ये, ते कॉलेज तुम्हाला टाकावे लागतील. म्हणजे तुम्हाला 100% तुमचं ऍडमिशन होईल. नाहीतर तुमचं ऍडमिशन म्हणजे तुमचं नावच येणार नाही कॉलेजमध्ये राईट. आणि जर तुम्हाला हे काम जमत नसेल, काही समजत नसेल, तर आपण आपल्याकडे सर्व्हिस आहे 499 रुपयामध्ये आपण तुम्हाला ही सर्व्हिस देतो, ज्याच्यात आम्ही तुम्हाला शुअर शॉट कितीही तुमचे मार्क असू द्या तुमच्यासाठी महाराष्ट्रातले कॉलेज शोधून देणार. तुम्हाला 10 कॉलेज शोधून देऊ, 100% तुमचं ऍडमिशन होईल. आता ते कुठे बघायचं, जर जॉईन करायचं असेल तुम्हाला जर आमची सर्व्हिस जर घ्यायची असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हे बघा हा नंबर आहे 8179138413. याच्यावर कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 499 मध्ये तुम्हाला 100%, आणि बाकी काही अडचण असेल ऍडमिशन संदर्भात ती सुद्धा आपण तुमची सॉल्व्ह करू राईट. तर खूप महत्वाचं आहे, ही स्टेप्स फॉलो करा. नाहीतर काय होईल, परत 5 कॉलेज टाकले, परत नाव नाही आलं, विषय संपला. या वर्षीचा बीएड ऍडमिशनचा विषय संपला. खूप कॉम्पिटेटिव्ह झाले ऍडमिशन घेणं राईट. त्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं, कट ऑफ तुम्ही बघा 80च्या खाली कट ऑफच येत नाही आतापर्यंत कुठल्याही कॉलेजला. साध्या गव्हर्नमेंट कॉलेजचा तो विषय खूप वर आहे. हे तर नॉर्मल प्रायव्हेट कॉलेज बद्दल सांगितलंय राईट. असे सर्व कॉलेज चेक करायचे, आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर आपली काउन्सिलिंग सर्व्हिस घ्या राईट. ऑल राईट. काही डाऊट असेल तर मला तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये टाका.